गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की आता 12th बोर्ड चालू आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची खूप गरज आहे. कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे, कुठले क्वेश्चन्स येणं म्हणजे कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा कुठल्या चॅप्टरमध्ये जास्त प्रश्न आहेत, कुठल्या चॅप्टरमध्ये कमी प्रश्न आहे, कुठला चॅप्टर आपण स्किप करू शकतो, कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, किती मार्क्सचा एक चॅप्टर येऊ शकतो किंवा जे लॉंग क्वेश्चन आहे मार्कचे त्याच्यामध्ये कुठला क्वेश्चन येऊ शकतो, डिस्टिंग्विच काय आहे, शॉर्ट नोट्स काय आहे, असे भरपूर सारे जे प्रश्न आहेत ते मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. मी खूप असे प्रश्न काढून ठेवले आहेत. इवन मी प्रत्येक चॅप्टर वाईज वेटेज काढलं आहे, कुठले चॅप्टर तुम्ही करायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही 70+ कसे झाले याची मी गॅरंटी देईल आज तुम्हाला. सो तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप इंटरेस्टेड आहे आणि खूप तुमच्या फायद्याचा आहे. येत्या 14 तारखेला तुमचा OCMचा पेपर आहे, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं जे मी शेअर करणार आहे ते तुम्ही नक्की बघा. तर आता स्टार्ट करते. पटकन क्वेश्चन्स ऑलरेडी काढले आहेत. तर मी आधी तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सांगते, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल कुठला चॅप्टर कसा. फर्स्ट चॅप्टर आहे आपला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. हा 14 to 16 मार्क्सचा क्वेश्चन म्हणजे 14 to 16 मार्क्सचे क्वेश्चन्स येऊ शकतात या चॅप्टरमधनं. जसं की हेनरी फ्योलचे प्रिन्सिपल्स, 14 प्रिन्सिपल्स हे नक्की येतात. गेल्या 5 वर्षापासचे पेपर पण तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये हा प्रश्न असतो. इवन तो 7 मार्काला तरी येतोच ना, तर 5 मार्काला तरी येतो किंवा 4 मार्काला हा प्रश्न येतो. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टन्स अँड फीचर्स ऑफ मॅनेजमेंट. हे जे 2 प्रश्न आहेत ते तुम्ही करा. फर्स्ट म्हणजे हेनरी फ्योर प्रिन्सिपल्स आणि इम्पॉर्टन्स ऑफ फीचर ऑफ मॅनेजमेंट. फर्स्ट चॅप्टरमधनं हे 2 क्वेश्चन्स तुम्ही करा. फर्स्ट चॅप्टरमधले हे 2 क्वेश्चन्स केले बास झाले, बाकी काही करायची गरज नाही आहे. तर हे 2 क्वेश्चन्स तुम्ही करा. नंतर US सेकंड चॅप्टरकडे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. हा चॅप्टर मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तुमच्या 12thच्या OCM पेपरसाठी. हा चॅप्टर करून पण तुम्ही पास होऊ शकता, कारण की या चॅप्टरमधून समथिंग 14 to 16 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात. लॉंग क्वेश्चन मोस्टली या चॅप्टरमधनं येतं, जसं की आहे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग वगैरे, कॉन्ट्रॅक्टिंग, डायरेक्टिंग. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे लॉंग आन्सरसाठी. सो माझ्या मते मला वाटतं की तुम्ही हा चॅप्टर नक्कीच केला पाहिजे. स्किप करू नका. हा चॅप्टर स्किप केला तर तुमचे खूप मार्क जातील. सो तुम्ही एक वेळ फर्स्ट चॅप्टर स्किप करा, बाकी कुठलाही चॅप्टर स्किप करा, बट सेकंड चॅप्टर अजिबात स्किप करू नका. तो खूप इम्पॉर्टंट आहे. सो माझ्यामध्ये तुम्ही सेकंड चॅप्टर आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, तो फुल रट्टा मारून ठेवा. त्याच्याबद्दल काही आलं, प्लॅनिंगचे फंक्शन्स आले, कसलेही फंक्शन्स आले किंवा म्हणजे याच्यामध्ये असेच प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, हे 5 असे आहेत की त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. मोठा प्रश्न येऊ शकतो 8 मार्क्सचा. सो तुम्ही प्लीज याला इम्पॉर्टंट द्या आणि हा चॅप्टर नक्की करा. स्किप करू नका हा चॅप्टर. सो थर्ड आहे बिझनेस सर्व्हिस. 8 to 10 मार्क्सला येईल हा. त्याच्यामध्ये बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, बँकिंग आहे, टाईप्स ऑफ इन्शुरन्स आहे. सो समथिंग याच्यातनं मला असं वाटतं 4 मार्क्सचे क्वेश्चन्स येऊ शकतात, कारण की याच्यातनं टाईप्स ऑफ बँकिंग येऊ शकतं. आय थिंक मोठा क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यामध्ये. सो बिझनेस सर्व्हिस हा चॅप्टर तुम्ही 8 to 10 मार्क्स आहे, तर तुम्ही तो वरवर वाचला तरी तो तुमचा लर्न होऊ शकतो. फोर्थ आहे मार्केटिंग. मार्केटिंग पण इम्पॉर्टंट आहे. 12 to 14 मार्क्सला आहे मार्केटिंग. मार्केटिंगमध्ये ऑलरेडी काय माहिती आहे का, 4 P's असतात. ते 4 P's तुम्ही नक्की करा. 4 मार्क्सला ते येतंच. नंतर ब्रँडिंग, पॅकिंग आणि प्रमोशन हे जे आहे हे पण येत म्हणजे जास्त येत नाही, कारण की माझ्या टायमिंगला मी जेव्हा 5 इयर्सचे पेपर केले तर मला हे जास्त दिसलं नाही. परंतु 4 P's मी बघितले होते 3 ते 4 पेपरात. इवन मी जेव्हा 12thला होते 2 वर्ष आधी, तेव्हा पण मला 4 P's आलं होतं. तर तुम्ही प्लीज फोर्थ आणि सेकंड चॅप्टर तुम्ही नक्की करा. जर तुम्ही इतर चॅप्टर नाही केले तर तुम्हाला फोर्थ आणि सेकंड चॅप्टरवरनं तुम्ही कमीत कमी पासिंग मार्क्स तरी कवर करू शकता. बिकॉज ऑफ सेकंड आणि फोर्थ चॅप्टर असा आहे की तो फक्त पाठ केल्याने तुम्ही पासिंग व्हाल. फर्स्ट टू सेकंड म्हणजे बाकीचे चॅप्टर आहे ते तुम्ही फक्त वाचा, मग तुम्हाला फक्त त्याचे हेडर्स लक्षात राहिले की तुम्ही आरामशीर पेपर लिहू शकता. सो माझ्या मते तुम्ही सेकंड आणि फोर्थ चॅप्टर डीपली वाचा, तो लर्न करा. बिकॉज तो केला की तुम्ही आरामशीर पास व्हाल, त्याचं टेन्शनच नाही आहे. फिफ्थ चॅप्टर आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन. 8 to 10 मार्क्सला आहे. त्याच्यामध्ये कन्झ्युमर राईट्स नक्की येणार, माझ्या मते तरी येणारच. कन्झ्युमर रिस्पॉन्सिबिलिटी आहेच आणि एजन्सीज वगैरे आहे ना त्या थोड्या वाचा. कन्झ्युमर राईट्स येऊ शकतात आणि कन्झ्युमर राईट्स जर तुम्हाला नाही आठवले तर तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायला ट्राय करा. कन्झ्युमर राईट्स काय असतात आपण आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो माझ्या मते तुम्ही तरी हा चॅप्टरमधल्या कन्झ्युमर राईट्स करून जा, रिस्पॉन्सिबिलिटी करून जा. सो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि हा चॅप्टर पण सोपा आहे, हार्ड नाही आहे अजिबात. सो तुम्ही ह्या चॅप्टरवर पण थोडं लक्ष द्या आणि याच्यातनं कन्झ्युमर राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी नक्की करून जा.
सिक्स चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट, 8 to 10 मार्क्सला येऊ शकतो. बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस एन्व्हायरमेंट, स्मॉल सेल बिझनेस, हे असे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते या चॅप्टर समथिंग मला हा चॅप्टर इम्पॉर्टंट वाटत नाही. मला तरी असं वाटतं. तुम्ही बाकीचे 5 चॅप्टर करा, ते येऊ शकतात. त्याच्यातले भरपूर प्रश्न येतात. एक चॅप्टर तुम्ही ऑप्शन्स म्हणून ठेवू शकता. जर तुम्हाला 70च्या प्लस स्कोअर करायचा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या मते तुम्ही 5 चॅप्टर फुल करा, म्हणजे तुम्हाला एक चॅप्टरची गरज नाही लागणार. तुम्ही स्किप करू शकता तो. तर माझ्या मते तुम्ही तरी 5 चॅप्टर मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही करून घ्या. 6 चॅप्टर मी तरी नव्हता केला माझ्या कॉलेजला, कारण की हा मला थोडा हार्ड वाटला होता. याच्यामध्ये बिझनेस वगैरे होतं म्हणून मी सोडून दिला होता हा चॅप्टर. तर आपण ना आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे जाऊया. तो आता आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे वळतो आहे. तर मी सांगू शकते की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण तुम्ही करा, परंतु तुम्ही चॅप्टर पण वाचा. जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह करायचे असतील तर तुम्ही चॅप्टर वाचा. ऑब्जेक्टिव्ह येतात, त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स वगैरे येत असतात, परंतु सगळ्यांनी 5th चॅप्टर 5 चॅप्टर तुम्ही वाचून जा. बिकॉज OCM खूप सोप्पा आहे. त्याच्यावर तुम्ही जितकं लिहाल तितकं कमी आहे. तुम्हाला जर एखादं पाठ होत नसेल तर तुम्ही फक्त हेडर पाठ करा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जे मटेरियल असतं ते स्वतःच्या मनाने लिहू शकता. सो मी तरी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगते. व्हेरी कॉमन बोर्ड्समध्ये व्हेरी कॉमन प्रश्न होतो हा, म्हणजे दरवेळेस येतो, यावेळेस पण येईलच. मला 80% वाटतंच आहे मला. त्याच्यामध्ये आहे, फर्स्ट आहे आपला 8 मार्क्ससाठी लॉंग आन्सरसाठी येतो 14 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फयोल्स. 14 प्रिन्सिपल येतात. माझ्या टायमिंगला तो 7 मार्क्सला आलेला, म्हणजे 8 मार्क्सला आलेला. त्याच्यामध्ये मी 7 पॉईंट लिहिले होते आणि सम हाफ पेजचं त्याचं इंट्रोडक्शन वगैरे लिहिलं होतं. 8 to 7 पॉईंट मी लिहिले होते. आणि त्याच्यानंतर सेकंड फंक्शन आहे एक्सप्लेन्स ऑफ फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इन डिटेल. म्हणजे फंक्शन्स आहेत मॅनेजमेंटचे ते डिटेलमध्ये आपल्याला सांगायचे आहेत. तर तुम्ही हे दोन्ही प्रश्न, जसं की तुम्हाला सांगितलं फर्स्ट चॅप्टरमधले फक्त 2 प्रश्न करा, त्याच्यातला एक प्रश्न नक्की येणार. ते झाल्यावर त्याच्यानंतर जसं की मी बोले मार्केटचे 4 P's ते पण येणार, कारण की ते पण खूप कॉमन प्रश्न आहे आणि हे सोपे आहेत म्हणून माझ्या मते तरी हे टाकतात. आणि राईट्स ऑफ कन्झ्युमर, जसं मी सांगितलं राईट्स ऑफ कन्झ्युमर पण नक्की येईल. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्समध्ये मी जे काढले आहेत ते 4 आहेत. फर्स्ट आहे 14 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फयोल. सेकंड आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट एक्सप्लेन इन डिटेल करा. थर्ड आहे आपलं 4 P's, मार्केटिंगचे 4 P's आहेत. आणि लास्ट म्हणजे राईट्स ऑफ कन्झ्युमर. हे जे 4 प्रश्न आहेत ते तुम्ही करा. त्याच्यातलं 8 मार्क्सला नक्की एक येईल. शॉर्ट नोट्स मी सांगते, शॉर्ट नोट्स 4 मार्क्सला असतात. तर त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स असतात, भरपूर येतात. तर फीचर ऑफ मॅनेजमेंट फर्स्ट येऊ शकतं. टाईप्स ऑफ प्लॅनिंग येऊ शकतं. टाईप्स ऑफ इन्शुरन्स येऊ शकतं. ब्रँडिंग आणि पॅकिंगचं येऊ शकतं. इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग हे शॉर्ट नोट्समध्ये येऊ शकतं. पाहिजे तर मी रिपीट करते. फीचर ऑफ मॅनेजमेंट, सेकंड आहे टाईप्स ऑफ प्लॅनिंग, थर्ड आहे टाईप्स ऑफ इन्शुरिंग, फोर्थ आहे ब्रँडिंग वर्सेस पॅकिंग हे येऊ शकतं. आणि लास्ट 5th आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग. हे जे आहे हे शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही 5 करून जा. याच्यातले कुठलेही 3 तुम्हाला येतीलच, कारण की समथिंग 3 लिहावे लागतात, 6 येतात. तर हे नक्की 3 येतील, याच्यातले कुठलेही 3 येऊ शकतात. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे कुणीच मिस करू नका, बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मार्क्स तुम्ही स्कोरिंग करू शकता. तुम्ही एक लाईन लिहिली तरी हाफ मार्क्स मिळतो. सो माझ्यामध्ये तरी कोणी डिस्टिंग्विश सोडूच नका. येत नसेल तर थोडंफार लिहा, त्याचं मिनिंग लिहून या, जे तुम्हाला मनामध्ये आठवते ते लिहून या. मी तरी तुम्हाला यांचे इम्पॉर्टंट सांगते. डिस्टिंग्विशमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, प्लॅनिंग वर्सेस कंट्रोलिंग आहे, मार्केटिंग वर्सेस सेलिंग आहे, ऑर्गनायझिंग वर्सेस स्टाफिंग आहे आणि ब्रँडिंग वर्सेस पॅकिंग आहे. हे आहे 4 मी सांगितले आहे ते पुन्हा एकदा सांगते. प्लॅनिंग वर्सेस कंट्रोलिंग, सेकंड आहे मार्केटिंग वर्सेस सेलिंग, थर्ड आहे ऑर्गनायझिंग वर्सेस स्टाफिंग आणि फोर्थ आहे ब्रँडिंग वर्सेस पॅकिंग. तर हे 4 डिस्टिंग्विश आहे, त्याच्यातले कुठलेही 2 येऊ शकतात. तर तुम्ही नक्की हे करा. नेक्स्ट आहे केस स्टडी कशावर येतील. केस स्टडी पण येतात ना, मोस्टली कुठल्या क्वेश्चनवरनं येतील, तर माझ्या मते तरी कन्झ्युमर प्रोटेक्शनवरनं येऊ शकतं, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमधनं येऊ शकतं, मार्केटिंग 100% मार्केटिंगमधनं एक केस स्टडी येऊ शकते. बिकॉज मार्केटिंग हे केस स्टडीसाठीच बनलं आहे माझ्या मते तरी. आणि केस स्टडी एकदम नीट वाचा आणि मग त्याची उत्तरं लिहा. केस स्टडी तर बुकच्या मागचीच येते, कधीच त्यांच्या मनाच्या केस स्टडी येणार नाही, बुकच्या मागची केस स्टडी येणार. सो तुम्ही केस स्टडी नीट वाचा, बिकॉज केस स्टडी वाचून उत्तर लिहिणं बेस्ट आहे.
तुम्ही रट्टा मारून गेला असाल तर एक प्रश्न त्यांनी प्रश्न वर खाली केला असेल, जर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. आपण समजा आता इथे ऑर्गनायझिंग, आपलं पहिल्याचं उत्तर ऑर्गनायझिंग आहे, पण ते पहिल्याचं उत्तर दुसरा क्वेश्चन असेल तर काय करायचं. म्हणून मी सांगते की तुम्ही केस स्टडी नीट वाचा, त्याचे क्वेश्चन्स नीट वाचा, मग आन्सर लिहा. जर तुम्हाला आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. सो मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे सांगितले आहेत. समथिंग हां, आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्फर्म डिस्टिंग्विच एक येऊ शकतं 5 मार्क्सला. डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन. हा चॅप्टर तर मी तुम्हाला सांगितलंच नाही. याच्यात फक्त डिस्टिंग्विच खूप मस्त आहेत. हेच येऊ शकतं. स्टेट कमिशन, जो कमिशन आहे ना, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन, डिस्ट्रिक्ट कमिशन, हे 3 असे हे आहेत. त्याच्यातले कुठलेही 2 येऊ शकतात. तर 5 मार्क्सला ते पक्का येईल माझ्या मते तरी. आणि नेक्स्ट आहे 8 मार्क्स क्वेश्चन चॅप्टर नंबर 8मधनं येऊ शकतो. चॅप्टर नंबर 8मधनं क्वेश्चन नंबर 8 मार्क्सला चॅप्टर नंबर 8मधनंच येईल. सो तुम्ही चॅप्टर नंबर 8मधले जे काही लॉंग क्वेश्चन्स असतील, तुम्हाला कॉलेजमध्ये सांगितलं असेल, ट्युशन्समध्ये सांगितलं असेल, सो तुम्ही प्लीज ते 8वा चॅप्टर आहे त्याच्यातले लॉंग क्वेश्चन्स करा. आणि डिस्ट्रिक्ट कमिशन वगैरे जे आहे तो चॅप्टर, त्याच्यातले फक्त डिस्टिंग्विच करा, कारण की ते येऊ शकतात. माझ्या टायमिंगला नॅशनल कमिशन वर्सेस डिस्ट्रिक्ट कमिशन आलेलं. सो तुम्ही हे थोडंफार आहे, वर-खाली होऊ शकतं, थोडे प्रश्न येऊ शकतात, थोडे नाही येऊ शकत. मी सांगितलं त्याच्यातला एक येऊ शकतो, बट एक तरी नक्की येईलच. बिकॉज मला माहिती आहे, मी लास्ट 5 इयर्सचे पेपर काढूनच तुम्हाला हे क्वेश्चन सांगते. आणि सगळ्यात बेस्ट, जर कोणाला काही डाऊट असेल की हेच नक्की क्वेश्चन्स येतील का, सो तुम्ही 5 इयर्सचे पेपर घ्या. गुगलवर 5 इयर्सचे पेपर अवेलेबल आहेत OCMचे, ते काढा, ते वाचा. त्याच्यात जे क्वेश्चन आहेत ते करा तुम्ही, त्याच्यातले पण क्वेश्चन्स येऊ शकतात. सो मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला OCMमध्ये आउट ऑफ तर नाही भेटत, बट 70च्या वर, 80 आउट ऑफ 70च्या वर स्कोअर करायचा असेल तर मी तुम्हाला काही टिप्स सांगते. सो तुम्ही ते केअरफुली ऐका आणि ते नक्की फॉलो करा. आन्सर कधी पण पॉईंट्समध्ये लिहा. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, पॉईंट नंबर 4, पॉईंट नंबर 5. 7 मार्क्सला पॉईंट असेल तर 8 पॉईंट लिहा आणि थोडं इंट्रोडक्शन लिहा. 4 मार्क्सला पॉईंट असेल तर 5 पॉईंट लिहा आणि थोडं इंट्रोडक्शन लिहा. आणि पॉईंट लिहिताना इंट्रोडक्शन लिहा. पहिली स्टार्टिंग आता समज तुम्हाला असेल हेनरी फ्युएलचे प्रिन्सिपल्स, 14 प्रिन्सिपल्समधले 7 प्रिन्सिपल्स तुम्हाला लिहायचे आहेत. तो 8 मार्क्सला क्वेश्चन आला. 8 प्रिन्सिपल्स तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्ही समथिंग 10 ते 12 ओळी त्याचं इंट्रोडक्शन लिहा हेनरी फ्युएलचं. त्याच्यानंतर त्याने प्रिन्सिपल आहेत तेच 14 प्रिन्सिपल तुम्हाला माहिती आहेत. ओके, तर तुम्ही एक डायग्राम बनवा. हेनरी फ्युएल प्रिन्सिपल, हेनरी फ्युएल 14 प्रिन्सिपल, मग त्याची डायग्राम ड्रॉ करा. मग एरो करून 1 प्रिन्सिपल, 2, 3, 4 असे 14 प्रिन्सिपल लिहून ठेवा. मग पेजवर, दुसऱ्या पेजवर, नेक्स्ट पेजवर तुम्ही फर्स्ट जे तुम्हाला येत असेल त्याच्यातले 14मधल्याच तुम्हाला 8-7 तर येत असतील. सो तुम्ही ते हेडिंग टाका आणि पॉईंट वाईज सगळं लिहा. बिकॉज पॉईंट वाईज जेवढं लिहाल तेवढा पेपर लेंदी दिसतो. आणि पेपर लेंदी दिसला की समोरच्याला पण चेक करायला छान वाटतं. सो माझ्या टायमिंगला मी असंच केलं होतं. मला पण 80 आउट ऑफ 76 आहेत OCMमध्ये. सो मी हे सांगेल की पेपर लेंदी दिसण्यासाठी मी पण ही ट्रिक वापरली होती. हेडलाईन आणि डेफिनेशनला नक्की डॅश करा. बिकॉज कधी पेपर चेक करताना इतके स्ट्रेसफुल असतात की ते हेडलाईन बघून पण मार्क्स देत असतील मे बी, किंवा नसतील देत. सो माझ्या मते हेडलाईन जी असेल, हेडलाईन म्हणजे हेडिंगच. आता हेनरी फ्युएलचं प्रिन्सिपल डिसिप्लिन ऑफ द वर्क, हा फर्स्ट प्रिन्सिपल असेल तर त्याला डॅश करा, खाली डॅश करा की हा फर्स्ट पॉईंट आहे, याच्या खाली डॅश, मग त्याच्या खाली तुम्ही पॉईंट वाईज लिहायला द्या. डेफिनेशन नक्की लिहा. डेफिनेशन येत नसेल थोडीफार बनवा. प्लॅनिंगची तुम्हाला डेफिनेशन माहितीच आहे की प्लॅनिंग म्हणजे काय आहे, स्टाफिंग म्हणजे काय आहे, तर थोडी एक लाईनची डेफिनेशन नक्की लिहा. डायग्राम जसं मी सांगितलं, चार्ट ड्रॉ करा. याच्यामध्ये ग्राफ बिफचा काहीच लेणं देणं नाही आहे. सो तुम्ही चार्ट ड्रॉ करू शकता. तर चार्टमध्ये तुम्ही लिहू शकता की हे असं आहे. तर माझ्यामध्ये तुम्ही थोडं प्रेझेंटिव्ह ठेवा. हे नंतर आहे सॉल्व्ह 5 इयर्स लास्ट पेपर. 5 वर्षाचे जे काही पेपर आहेत लास्ट इयरचे ते तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. आणि टाईम मॅनेजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. खूप लोकांना इंग्लिशच्या पेपरला टाईम नव्हता पुरला. OCM पेपर पण लेंदी असतो, त्याच्यात लिहावं लागतं. सो माझ्या मते तरी तुम्ही आधी लॉंग क्वेश्चन्सवरनं शॉर्ट क्वेश्चनकडे या. लॉंग क्वेश्चन्स म्हणजे 8 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील त्याच्यावरनं तुम्ही फक्त क्वेश्चन नंबर नीट टाका. क्वेश्चन नंबर चुकवू नका. क्वेश्चन नंबर चुकला की तुमचे मार्क्स जातील. सो माझ्या मते तरी तुम्ही लॉंग क्वेश्चन करणं स्टार्ट करा. ज्या लोकांनी इंग्लिशमध्ये ही स्ट्रॅटर्जी वापरली की त्यांनी नॉवेलपासून स्टार्टिंग केली पेपरची, खूप छान केलं त्या लोकांनी, कारण की उलटं लिहिणं
असं काही नाही आहे की तुम्ही कुठलाही क्वेश्चन कुठेही लिहू शकता, इट्स ओके. परंतु त्या लोकांनी काही स्ट्रॅटर्जी वापरली की उलटं लिहा, कारण की फर्स्ट पॅरेग्राफमध्ये खूप टाईम जातो. नॉवेल वगैरे आपल्याला पाठ असतं म्हणून ते येऊ शकतं, लिहितो आपण पटकन. सो तुम्ही OCMमध्ये करू शकता की तुम्ही लॉंग आन्सर्सवरनं शॉर्ट आन्सर्स करायचे, पण तुम्ही क्वेश्चन नंबर नीट टाका, त्याशिवाय समोरच्याला कळणार नाही की कुठला क्वेश्चन तुम्ही लिहिताय. सो माझ्या मते तरी मी जे सांगितलं ते तुम्ही नक्की करा, तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. सो मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आपला व्हिडिओ जास्त लाँग जाणार नाही, मी बोलले होते. सो अशाच काही व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही मी जी इम्पॉर्टंट सांगितले ते नक्की वाचा. नक्की येतील. जसा पेपर होईल त्याच्या मी संध्याकाळी लाईव्ह येईल. तुम्ही नक्की मला लाईव्हमध्ये सांगा की तुम्हाला कुठले क्वेश्चन्स आले होते आणि कुठले नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.